महायुतीतला नाशिकचा तिढा सुटलेला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रस्सी खेचीमधून भुजबळ स्वतःच बाहेर पडले। भुजबळांनी आज पत्रकार परिषद घेत नाशिकबाबत घोषणा केली, तसंच अनेक गौप्यस्फोटही केले। नाशिक ते दिल्ली व्हाया देवगिरी बंगला कशा पद्धतीने घडामोडी घडल्या हे सर्व आज भुजबळांनी उलगडून सांगितलं। आता नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार कधी जाहीर होतो, मुख्यमंत्री कुणाला उमेदवारी देतात याची उत्सुकता लागलेली आहे आणि आता पाहणार आहोत याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। भुजबळांची लोकसभेच्या शर्यतीतून माघार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत शिंदेंनी नाशिक वाचवलं। नाशिक महायुतीसमोर तिढा असलेल्या जागांपैकी सर्वात महत्त्वाची जागा। विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिकच्या उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली। हेमंत गोडसे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चक्राही मारू लागले। मात्र आता नाशिकच्या लोकसभेच्या शर्यतीतून भुजबळांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। भुजबळांनी पत्रकार परिषद घेत माघारीची घोषणा केलीच, मात्र नाशिक ते दिल्ली व्हाया देवगिरी नक्की काय झालं तेही सांगितलं। आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। जिथे जिथे ज्या महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी, मी निश्चितपणे तिथे जाणार आहे। मी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केलेली नाही। मी माझ्या वरिष्ठांचा जो आहे सन्मान करतो, त्यांचे आभार मानतो। अजितदादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजितदादा, प्रफुल्ल पटेल तटकरे बसले होते। म्हणाले की आजच आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कुणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील। शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू। बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला। ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून। म्हटलं नक्की? हो म्हणे तुम्हालाच उभं करा। बावनकुळेला विचारलं, बावनकुळे मी होतो ना तिथे, मोदी साहेबांचा निरोप होता आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून। त्यांना केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांच्याकडून आग्रह धरला जात होता की भुजबळ साहेबांनीच त्या ठिकाणी नाशिकवरती लढावं, परंतु वेळ देखील अतिशय कमी आहे। म्हणजे आज 19 तारीख, पुढच्या 20 तारखेला मतदान आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, कारण तो आणखीन प्रलंबित राहिला असता तर कदाचित सर्वांनाच त्याची अडचण झाली असती। किती दिवसात जागेची घोषणा असं वाटतं? तिडक मला असं वाटतं की आज उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल। सर्व शिवसैनिकांचा जो आग्रह होता की नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटली पाहिजे आणि आज भुजबळ साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी लढण्याने हे जे काही जाहीर केलं त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार मानतो। शिवसैनिकांची असलेली भावना त्यांनी समजून घेतल्या आणि नाशिकमध्ये निश्चित आता महायुतीचा उमेदवार निवडून यायला आता कोणतीही अडचण असणार नाही। ही जागा शिवसेनेकडे आहे आणि ती आता शिवसेनेकडेच राहील, याबद्दल आता कोणतीही शंका उरलेली नाही। भुजबळ साहेबांविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे, पण ही त्यांचे प्रेशर टॅक्टिक्स आहेत।
ह्याच्यात काही म्हणजे सत्य रूपात त्यांनी माघार घेतली याच्यातला काही भाग नाही आहे. हे फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहेत आणि आपल्याला तिकीट लवकरात लवकर मिळावं याच्यासाठी उचललेलं पाऊल आहे. भुजबळांच्या या घोषणेनंतर आता शिवसेनेतच उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय. एकीकडे हेमंत गोडसे दावा करत असले तरी नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलंय. निश्चितपणे मला वाटतं की ही जागा शिवसेनेला राहील आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि महायुतीची जी काही सुकाणू समिती असेल ती सांगेल तोच महायुतीचा उमेदवार असेल. पार्टीमध्ये मी सुद्धा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो आहे, महायुतीचा समन्वयक म्हणून काम करतो. त्यामुळे महायुतीत प्रत्येक कुठलाही म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक पक्षात इच्छुक असणं काही चुकीचं नाही आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हेमंत गोडसे तर आहेतच, तिथं आपले सेटिंग आहेत, पण आपल्याला हवं असेल तर मी सुद्धा ही उमेदवारी लढू शकतो. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक वाचवल्याचं बोललं जात आहे. नाशिकऐवजी शिरूरमधून भुजबळांनी लढावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती अशी माहिती समोर येते. मात्र भुजबळांनी शिंदेंच्या या मागणीला नकार दिला. भाजपचे वरिष्ठ नेते मात्र भुजबळांनी नाशिकमधून लढावं यासाठी आग्रही होते. अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत नाशिकची जागा शिंदे गटाला जात असल्याची बाब लक्षात घेत भुजबळांकडून माघारीची घोषणा झाली अशी माहिती आता समोर येते. भुजबळांच्या माघारीनंतर आता नाशिकची उमेदवारी खरंच गोडसेंना मिळते की नाशिकमधून इतर कोणाला उमेदवारी देत मुख्यमंत्री धक्का देतात याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.